न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगणारा सर्राईत आरोपी जेरबंद। भद्रकाली पोलिसांची मोठी कारवाई, शिलाविहीर मंदिर परिसरातून आरोपीला अटक। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भद्रकाली पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सर्राईत आरोपीला गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे। भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संत गाडगेबाबा धर्मशाळा रोड माईदाबा मंदिराजवळ भद्रकाली परिसरात एक संशयित व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतलंय। तपासादरम्यान आरोपीकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे आणि रोख रक्कम असा सुमारे 27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अटक करण्यात आलेल्या आरोपी विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर बडगुजर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली आहे। भद्रकाली पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुन्हा क्रमांक 156/2026 या गुन्ह्यातील गाड्यांच्या काचा फोडणारा आरोपी श्रीजय संजय खाडे हा मागील काही दिवसापासून फरार होता। माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी सदर आरोपी लवकरात लवकर अरेस्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे मागील काही दिवसापासून सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा गुन्हा घडल्यापासून इंदोर या ठिकाणी पळून गेले असल्याची, पसार झाले असल्याची बातमी मिळाली होती। त्याप्रमाणे आज रोजी भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार कयूम शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने सदर आरोपी हा शीतळादेवी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने सदर आरोपीचा आज रोजी भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले। ताब्यात घेतेवेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा आणि त्या गावठी कट्ट्यामध्ये मॅगझिनमध्ये 2 जिवंत राऊंड सापडून आलेले आहे। त्यामुळे त्यास भद्रकाली पोलीस ठाणे येथे त्याच्यावरती गुन्हा क्रमांक 221/2026 कलम 325 भारतीय हत्यार कायद्यासह त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचे हत्यार त्यांनी कशासाठी आणलं होतं, का आणलं होतं, कुठून आणलं होतं याचा सविस्तर गुन्हा दाखल असून त्याचा तपास करत आहोत।